नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मिसलेनियस एक्सरसाइज याच्यामधला क्वेश्चन 21 ते 26 राहिलेले आहेत ते आज आपण पाहू. म्हणजे हा चॅप्टर पूर्ण होऊन जातो. तर महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. सो दॅट द difference between the slope of the lines given by एवढं इक्वेशन दिलं आहे. हा जो इक्वेशन आहे हा जॉइंट इक्वेशन आहे. याच्यामध्ये दोन लाईनी लपलेल्या आहेत. त्या दोन लाईनीचा जो स्लोप आहे त्याचा डिफरन्स 2 दाखवा असं विचारलाय. ठीक आहे. तर आपण लिहायचं गिवन ठीक आहे. joint equation of line is tan square theta plus cos square theta into x square minus twice xy tan theta plus sin square theta into y square is equal to 0. पहा मग मित्रो, याच्यामध्ये दोन लाईनी लपलेल्या आहेत. त्याच्या स्लोपचा फरक डिफरन्स आपल्याला 2 दाखवायचा आहे आणि म्हणून याची करायची कंपेअरिंग. तर बघ, कंपेअरिंग कोणासोबत करणार आहे? तर बघ, कंपेअरिंग विथ ax square plus twice hxy plus by square is equal to 0. कंपेअरिंग करताना थोडीशी काळजी घ्यायची. x square म्हणजे a बरोबर एवढं. तर इथं लिहायचं a बरोबर tan square theta plus cos square theta कॉमा. पहा मग, हा xy हा xy. ठीक आहे. म्हणजे बा ट्वाइस h बरोबर -2 tan थीटा. तर इथं लिहायचं ट्वाइस h बरोबर -2 tan थीटा आणि y स्क्वेअर म्हणजे b बरोबर sin स्क्वेअर. ठीक आहे, थीटा. तर इथं लिहायचं b बरोबर sin स्क्वेअर थीटा. आता एवढं जर झालं असेल तर बा फायदा काय आहे? आपल्याला याच्यामध्ये लपलेल्या दोन रेषेच्या स्लोपचा फरक तर मी पुढे जाऊन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत बघा, इथं लिहून राहिलो बघा. लेट m1 and m2 be the slope of line. be the slope असं slope of line represented by equation 1 असं. तर मग या इक्वेशनला 1 नाव द्यायचं. बोल पहा. तर मग फायदा या झाला का आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे m1 plus m2 बरोबर -2 h/b. तर मग हा मायनस लिहिला आणि ट्वाइस h ची एवढी किंमत -2 tan थीटा अपॉन b ची व्हॅल्यू आहे sin स्क्वेअर थीटा. असं मायनस मायनस प्लस होईल. याचं उत्तर राहील 2 tan थीटा अपॉन sin स्क्वेअर थीटा. चला, एक तर भेटला. आता आपल्याला m1 m2, तर m1 m2 इज इक्वल टू फॉर्म्युला आहे a अपॉन b. तर a ची व्हॅल्यू आहे tan स्क्वेअर थीटा आणि b ची व्हॅल्यू आहे आणि a ची व्हॅल्यू आहे tan स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा आणि b ची व्हॅल्यू आहे sin स्क्वेअर थीटा. आता विचार कसा करायचा? मग आपल्याला पाहिजे m1 मायनस m2. असा काऊन पाहिजे बा? तर त्यानं स्पष्ट म्हटलंय सो दॅट द डिफरन्स बिटवीन द स्लोप. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, वजाबाकी, फरक. तर मग हा पहिले एका लाईनीचा स्लोप आहे, हा दुसऱ्या लाईनीचा स्लोप आहे की ज्या दोन लाईनी या इक्वेशन मध्ये लपलेल्या आहे
आणि इथं वजाबाकी आहे, सबट्रॅक्शन आहे, म्हणजे डिफरन्स आहे, फरक आहे. म्हणजे आपल्याला टर्म पाहिजे m1 मायनस m2, तर m1 मायनस m2 आपल्याला दाखवायचा आहे 2. आणि आपल्यापाशी प्रॉब्लेम काय आहे बा, m1 प्लस m2 माहित आहे, m1 m2 माहित आहे, पण m1 मायनस m2 माहित नाही. तर आपण डाव्या वर्गाचं यूज करायचं. काय फॉर्म्युला आहे रे, तर बा इथं लिहायचं m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू, डाव्या वर्गामध्ये वापरला तुम्ही m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4m1 m2. हा फॉर्म्युला वापरला, बरोबरच्या खाली बरोबर m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे 2 tan थीटा, तर इथं लिहायचं 2 tan थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. याचा स्क्वेअर आहे तर याचा पण स्क्वेअर मायनस 4m1 m2 ची एवढी व्हॅल्यू आहे, असं ब्रॅकेट करा. इथं लिहा tan स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. बोल पहा. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं लक्षात घ्या काय सांगून राहिलो, हा स्क्वेअर सोडून टाका. ठीक आहे, बस, बाकी तर काहीच करायचं काम नाही. ठीक आहे, हा स्क्वेअर सोडवला तर इथं मी लिहून राहिलो, कसं लिहायचं बा, तर m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू, असं 2 चा वर्ग 4 होते, तर इथं लिहायचं 4 tan स्क्वेअर थीटा अपॉन, है ना, इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 चा वर्ग म्हणजे 4, तर इथं लिहायचं साइन चा घात 4 थीटा. चल बोल बा, मायनस 4, ह्या वाला मायनस 4 असा ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. तर बा मित्रो, मी याला मांडताना कसा मांडतो, हा जो साइन स्क्वेअर थीटा आहे ना, सरळ याच्या खाली लिहितो, 4 च्या खाली. तर बा इथं लिहून टाकतो मी साइन स्क्वेअर थीटा आणि इथं लिहितो tan स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. बस एवढं फक्त पहा. फायदा माहित आहे काय झाला, इथंही साइन स्क्वेअर थीटा, इथून साइन स्क्वेअर थीटा कॉमन निघते. तर मग इथं 4 आहे, इथं 4 आहे, कॉमन निघते. तर इथं लिहून राहिलो मी, है ना, असा करतो m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मी कॉमन काढला, असा. एवढा कॉमन काढला तर विचार करा, हा राहिला tan स्क्वेअर थीटा अपॉन 4 पैकी 2 निघला तर इथं राहिला 2, असा. मायनस 4 कॉमन निघला, साइन स्क्वेअर थीटा पण कॉमन निघला. हा मायनस ने एवढं पद राहिलं तर ते जशानं तसं लिहून राहिलो, tan स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, या ब्रॅकेट असं. एवढं जर झालं असेल तर मी याला कसं अजून मांडतो पहा. तर बा तुम्हाला बरोबर समजेल, m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा, असं. हा जो साइन आहे याले बाजूले मांडतो म्हणजे सोपं जाईल, tan स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा, असं मांडता येते. tan स्क्वेअर एक tan स्क्वेअर म्हणजे याच्या खावरतच येईल, मायनस हा जो tan आहे याचं रूपांतर मी साइन कॉस मध्ये करतो, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. याच्या खाली काहीच नाही, म्हणजे एक असा ब्रॅकेट नाही, हा मोठा ब्रॅकेट. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लवकरच सुटणार आहे घरी. m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. मित्रो, या टॅनचं रूपांतर केलं म्या साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मायनस. ठीक आहे,
ह्या ब्रॅकेट जशाला तसा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर बा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस टू दी पॉवर 4 थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे. ह्या ब्रॅकेट पूर्ण हा मोठा ब्रॅकेट. फायदा झाला काय, यानं यात कटला, एक तो कटून गेला, तर इथं लिहायचं m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू असं. ठीक आहे. हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा, ह्या जशाला तसा 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा, इथं लिहायचं 1 अपॉन हा 1 हा कॉस स्क्वेअर थीटा. एवढं जर झालं असेल तर मित्र लक्षात घ्या, या मायनस न गुणलं तर आई मायनस होईल, आई मायनस होईल, म्हणजे बा आपल्याला सरळच मांडता येते. तसं जरी नाही केलं बा तर असाही ब्रॅकेट ठेवला तर बा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉसचा घात 4 थीटा असं आपण काय बा कॉस स्क्वेअर थीटा, काहीच बिघडत नाही असं. तर बा लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर जर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज वजाबाकी होते. तर इथं लिहून राहिलो m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. जास्तीची स्टेप आहे, इथं समजलं पाहिजे. 1 मायनस यानं गुणून टाका म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉसचा घात 4 थीटा अपॉन काय रे बात कॉस स्क्वेअर थीटा असं. पहा मग मी कसा मांडून राहिलो, थोडंसं कॅल्क्युलेशन बरोबर पहा. तर इथं लिहून राहिलो m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा असं. 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झाला कॉस स्क्वेअर थीटा मायनस कॉसचा घात 4 कॉस चा घात 4 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे. झालं बा, याच्या खाली मायनस याच्या खाली. तर बा इथं शेवटली स्टेप मांडत आहोत. m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा असं. कॉस स्क्वेअर थीटाच्या खाली कॉस स्क्वेअर थीटा आला तर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉसचा घात 4 अपॉन कॉस स्क्वेअर. म्हणजे बा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, डायरेक्ट मांडलं तर बरं होईल. तर बा ह्या 4 पैकी 2 कटले तर 2 राहते. ठीक आहे. तर पहा मग मी आता कुठं लिहून राहिलो, तर ह्या प्रश्न मिटवून टाकतो आणि इथं लिहून टाकतो, म्हणजे बा तुम्हाला समजून जाईल. बस एवढीच जागा पाहिजे. काय बा m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा असा ब्रॅकेट आहे ना. 4 पैकी 2 कटले तर 2 राहिले, तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असा. आता ह्याच कसा मांडता येते, 4 अपॉन साइन स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू होतो साइन स्क्वेअर थीटा. यानं ह्या कटते, ह्या आला 4. लक्षात ठेवा कोणाची व्हॅल्यू, तर m1 मायनस m2 होल स्क्वेअरची. याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, मॉड मध्ये घ्यायचं, कारण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट प्लस मायनस होईल. आपल्याला फक्त 2च पाहिजे, म्हणून असं दाखवायचं m1 मायनस m2 इज इक्वल टू 4 चं याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण, याचं स्क्वेअर रूट 4 चं स्क्वेअर रूट 2. तर हे झालं फायनल आन्सर. पहा मित्र, आपल्याला कंडिशन विचारली आहे, फाइंड द कंडिशन दॅट द इक्वेशन ay² + bxy + ex + dy इज इक्वल टू 0 मे रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. बस एवढं आपल्याला विचारली आहे कंडिशन. तर मला लक्षात ठेवा, आपल्याला काहीच कठीण नाही आहे. आपल्यासाठी कठीण गिठीण काहीच नाही. आपल्या डोक्यात एकच गोष्ट आली पाहिजे का, ज्या ज्या वेळेस इक्वेशन मध्ये x आणि y, इथं x चं क्लिअर पद आहे ना, फक्त एक बारकावं लक्षात ठेवा.
का बा दोन इक्वेशन आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे बा ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. ज्यावेळेस इक्वेशन मध्ये ठीक आहे x न y च टर्म नसली कोणती तरी एक इथं दोन्ही आहे x आहे ना y आहे तर त्यावेळेस लक्षात ठेवा या इक्वेशन सोबत कंपेअरिंग करा. मात्र ज्यावेळेस x न y असतील त्यावेळेस या जनरल इक्वेशन सोबत कंपेअरिंग करा. तेव्हा फक्त कंडिशन विचारली आहे तेव्हा सिंपल साधा पेअर ऑफ लाईन्स जर असेल तर बा याची कंडिशन सांगा. काही दम नाही आहे या गणितात. तर इथं लिहायचं गिवन इक्वेशन इज नुसतं कंपेअरिंग करणे आहे ay स्क्वेअर प्लस bxy प्लस ex प्लस dy इज इक्वल टू 0. स्पष्ट लिहायचं बिलकुल कंपेअरिंग विथ म्हटल्यानंतर इथं लिहायचं आहे ठीक आहे ax स्क्वेअर. तेव्हा लक्षात ठेवा याच्यातही a b घेतले आहे तेव्हा कन्फ्यूज होऊ नये म्हणून हे आपण आता कॅपिटल घ्यायचं. इथं a आहे तर a घ्यायचं. इथं ट्वाइस h लहान आहे तर इथं कॅपिटल घ्या. इथं b लहान आहे तर इथं आपण कॅपिटल b घ्यायचं. इथं ट्वाइस gx आहे g लहान आहे तर कॅपिटल g घ्यायचं. इथं f लहान आहे तर कॅपिटल f घ्यायचं. c लहान आहे तर कॅपिटल c. बस एवढं चेंज केलं तर आपलं कन्फ्यूज होणार नाही. लहानच घेतलं तर a बरोबर a होईल म्हणजे कन्फ्यूज होईल. तर कंपेअरिंग विथ तेच म्हणायचं आहे ठीक आहे ax स्क्वेअर ठीक आहे प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. तर बा a बरोबर झाला a असं ट्वाइस h बरोबर झाला b असं. आणि लक्षात ठेवा ट्वाइस आहे ना ax स्क्वेअर इथं y स्क्वेअर आहे म्हणजे बा x स्क्वेअर नाही आहे इथं फक्त y स्क्वेअर आहे. तर बा y स्क्वेअर तर हे आहे y स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर तर b बरोबर येणार आहे a असं. इथं xy आहे तर xy बरोबर xy तर ट्वाइस h बरोबर b. तर बा इथं x स्क्वेअर नाहीच आहे तर बा x स्क्वेअर नाही आहे तर a कॅपिटल A बरोबर जे नाही आहे तर ते 0 घ्या. चला एवढं तर झालं ठीक आहे. बरोबर लक्ष द्यास लागते. इथं x आहे ना इथं x आहे म्हणजे बा ट्वाइस g बरोबर होईल e असं. आता इथं y आहे इथं y आहे तर ट्वाइस f बरोबर होणार आहे d असं. आणि इथं c नाहीच आहे तर सरळ c बरोबर 0. एवढी आपल्याला कंपेअरिंग करा लागल. बोला बा मग आता एवढं जर झालं असेल तर बा फळ्याकडं पहा याचं काम नाही आहे. काय सांगून राहिलो पुन्हा याले एक डाव लिहायचं का बा b बरोबर a आणि हा दोन याच्या खाली गेला तर h बरोबर b अपॉन 2 a बरोबर 0. हा दोन याच्या खाली g बरोबर e अपॉन 2 हा दोन याच्या खाली f बरोबर d अपॉन 2 आणि c बरोबर 0. बस आता एवढं जर झालं असं तर याचं गिवन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स आहे ना. तर मग याची कंडिशन आहे गिवन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. बस म्हणून हे पाठ पाहिजे ABC प्लस ट्वाइस FGH ठीक आहे मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर
असं काय कंडिशन आहे ABC प्लस टॉईस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे ज्या विद्यार्थ्याले पाठ आहे बस नुसत्या याच्यात किमत्या भराच्या विषय संपला. तर मित्र इथं A ची व्हॅल्यू आहे 0, इथं 0 लिहायचा. B ची व्हॅल्यू लक्षात ठेवा A आहे आणि C ची व्हॅल्यू काय आहे बा 0 आहे प्लस आहे ना ट्वाइस हा जशानं तसा. F ची व्हॅल्यू आहे D/2 ठीक आहे. G ची व्हॅल्यू आहे E/2 आणि H ची व्हॅल्यू आहे B/2 असं मायनस A ची व्हॅल्यू आहे 0. कॉमन सेन्सची गोष्ट आहे पद वाढवणं आहे. A ची व्हॅल्यू 0 आहे 0 न काही गुणलं तर 0च होते म्हणजे वाढवण्यात मजा नाही. B ची व्हॅल्यू A आहे. G ची व्हॅल्यू E/2 आणि याचा स्क्वेअर मायनस C ची व्हॅल्यू 0 आहे 0 न काही गुणलं तर 0 इज इक्वल टू हा 0. तर या 0 न काही गुणलं तर 0 म्हणजे गेलाच मित्र हो. ह्या दोन न ह्या दोन कटला DEB तर बा DEB बे दोन्ही 4 मायनस हा A E स्क्वेअर आहे ना 2 चा वर्ग 4 बरोबर 0. तर बा हा 0 तो गेला डिनॉमिनेटर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज वजाबाकी. तर बा लक्षात ठेवा काय आलं बा तर DEB मायनस AE स्क्वेअर अपॉन 4 बरोबर 0. या 4 ला जर तिकडं हाकललं तर 0 ले काही नाही गुणलं तर 0. तर बा DEB मायनस AE स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं पायसाल तर E आहे इथंही पायसाल तर E आहे. E कॉमन निघते. E कॉमन निघला तर इथं काय राहिला बा तर D आणि B म्हणजे BD राहिला. BD मायनस AE बरोबर 0. तर बा मित्र याच्या बरोबर 0 किंवा याच्या बरोबर 0. तर बा E इक्वल टू 0 और BD असं BD मायनस AE बरोबर 0. हेच तुमची काय आहे बात कंडिशन आहे. एवढं तुमच्या लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त एवढं करता येते. हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. तर बा देअरफॉर लक्षात ठेवा E इक्वल टू 0 अँड BD इक्वल टू AE. हे झाली तुमची कंडिशन. फाइंड द कंडिशन दॅट. नुसतं कंपेअरिंग करणं आहे आणि या स्ट्रेट लाईन मध्ये आहे ना त्या कंडिशन मध्ये टाकणं आहे कंडिशन काढणं आहे. तर बा तिसरा गणित पाहून घ्या. पहा मग मित्र क्वेश्चन 23 सांगत आहे UP लाइन्स गिवन बाय x स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 फॉर्म an equilateral triangle with the line LX plus MY is equal to 1. Then show that. तर मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे का ह्या जो इक्वेशन आहे हा दोन रेषेचा जॉइंट इक्वेशन आहे. तर ह्या दोन आणि या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईनी लपलेल्या आहेत त्या लाईन काय करतात तर या लाईनची इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतात. बस तर अशा त्या दोन लाईनी असल्या पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये लपलेल्या या तिसऱ्या लाईनीशी काय तयार करत आहे बात इक्विलॅटरल ट्रायंगल. तर जर ह्या दोन लाईनी याच्याशी इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोण तयार करत असेल तर त्या दोन लाईनी मधला आपण कोण कितीचा राहील रे. तर इथलाही 60चा इथलाही 60चा इथलाही 60चा. तर याच्यामध्ये असणाऱ्या दोन लाईन्स मधला अँगल कितीचा राहील रे बात 60चा. बस आपल्याला तोच फायदा उचलायचा आहे. तर मग कसं सोडवायचं बात सिंपल साधा आहे ना. काहीच नाही नुसतं जे दिलाय त्याचं वर्णन करणे. पहा कसं वर्णन करायचं सोल्युशन. इथं लिहायचं आहे ना गिवन जॉइंट इक्वेशन इज. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. गिवन जॉइंट इक्वेशन इज. इथं लिहायचं
ax square plus twice hxy plus by square is equal to 0 याने नंबर द्यायचा एक. त्याच्यानंतर लिहायचं गिवन लाईन इज बोला and equation of given line is Lx plus my equal to 1 याने नंबर द्यायचं 2. जे मराठीत सांगलं तेच इथं लिहायचं. बाका काय लिहिणार आहे ना का याच्यामध्ये लपलेल्या 2 लाईन काय फॉर्म करतात तर बा इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणाशी तर या लाईनशी. तर बस एवढंच लिहायचं आहे आपल्याला. तर बा इक्वेशन 1 आहे ना for the lines represented by equation 1 form equilateral triangle with line 2. काय लिहायचं आहे दी लाईन lines represented by equation 1 forms equilateral triangle with line 2. तर मग अर्थबोध या झाला का त्या 2 लाईनी मधला अँगल कितीचा असेल 60चा. तर मग आपल्याला फायदाच उचलाचा आहे. तर कसं मांडता येते तर त्या याच्यामध्ये असणाऱ्या 2 लाईनी आहेत आणि त्या लाईनी आहे ना हा जर जॉईंट इक्वेशन आहे तर त्या कुठून गेलेल्या असतील रे बा ओरिजिन मधून. आणि ही लाईन म्हणजे अशी असली पाहिजे. तर बा आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे का या लाईनीचा एका लाईनीचा स्लोप मी m1 धरतो आणि दुसऱ्या लाईनीचा स्लोप मी m2 धरतो. तर आपल्याला सरळ सांगता येते आहे ना का अँगल बिटवीन लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 इज 60 डिग्री. बस एवढं आपल्याला माहित पाहिजे. इथं लिहायचं आहे अँगल बिटवीन दी लाइन्स. अँगल बिटवीन दी लाइन्स represented by equation 1 is 60 degree. बस म्हणून tan 60 बरोबर मॉड मध्ये 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. tan 60 ची किंमत आहे अंडर रूट 3 बरोबर. ठीक आहे 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. याचं करून टाकायचं स्क्वेअरिंग. तर इथं लिहायचं स्क्वेअरिंग बोथ साइड. मग स्क्वेअरिंग बोथ साइड असं लिहिलं आपण तर कसं मांडता येते अंडर रूट 3 आहे तर अंडर रूट निघून जाईल आणि आपल्याला लिहा लागेल 3 इक्वल टू 2 चा वर्ग 4 असा h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b चा वर्ग. बस काहीच करायचं नाही. या वाला इकडं हाकलाचा म्हणजे कसं मांडता येते पहा. जेवढं होईल तेवढी जागा वाचवा. तर बा 3 a प्लस b होल स्क्वेअर इक्वल टू 4 h स्क्वेअर मायनस ab. a प्लस b चा स्क्वेअर सोडून घ्या 3a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू आहे ना 4 न मल्टिप्लाय करायचं 4h स्क्वेअर मायनस 4ab. या 3 न सर्वाले गुणाचं तर बा ह्या झाला 3a स्क्वेअर प्लस 3 दोन्ही 6 6ab प्लस 3b स्क्वेअर. हा प्लस आहे इकडे आला तर मायनस म्हणजे काय होणार आहे 4h स्क्वेअर. हा मायनस आहे इकडे आला तर प्लस तर इथं लिहायचं 4ab असं इज इक्वल टू 0.
मित्र हो बढिया बरोबर लक्ष द्या का 6ab न 4ab म्हणजे झाले 10ab. तर बा लक्षात ठेवा 3a² प्लस 10ab प्लस हा 3b² असं. ठीक आहे 10ab असं 3b² मायनस 4h² इज इक्वल टू 0. आहे ना. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे अवयव पाडता येते या 3 याले गुणाचं 3 त्रिक 9 त्याचे फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज वजाबाकी मधलं पद आलं पाहिजे मिडल टर्म आली पाहिजे 3 त्रिक 9 किंवा 9 एक 9 9 एक 10. तर मी तेवढं डायरेक्ट मांडतो आता 3a² प्लस आहे ना 9ab प्लस 1ab ह्या लिहून राहिलो प्लस 3b² मायनस 4h² इज इक्वल टू 0. पहा 9ab ने 1ab म्हणजे 10. इथून 3a कॉमन निघते 3a कॉमन निघला तर हा a राहिला 3 त्रिक 9 हा 3 a बाहेर निघला म्हणजे b राहिला प्लस हा तर लिहिल्याच जात नाही. इथून b कॉमन निघते म्हणजे b कॉमन निघला तर a प्लस 3b राहिला असं. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस होते म्हणजे 4h². ह्यानं ह्या सारखा तर a प्लस 3b असं 3a प्लस b 3a प्लस b इज इक्वल टू 0. सॉरी इज इक्वल टू काय रे बा 4h². हे झालं तुमचं 23वं इक्वेशन. पहा मग क्वेश्चन 24 सांगून राहिलो. 24 लहानसा प्रॉब्लेम आहे सोपा साधा प्रॉब्लेम आहे. इफ द लाइन x+2 इज इक्वल टू 0 कोइंसाइड विथ वन ऑफ द लाइन रिप्रेजेंटेड बाय इक्वेशन x² plus twice xy plus 4y plus k is equal to 0 then prove that k is equal to -4. काहीच दम नाही आहे. आपण फक्त एवढं करायचं आहे इथं सोल्युशन इथं लिहायचं आहे गिवन जॉइंट इक्वेशन इज बस. गिवन जॉइंट इक्वेशन इज कसं समजते x² plus twice xy plus 4y plus k is equal to 0. याला नंबर देऊन टाका 1. पुढे लिहायचं गिवन इक्वेशन ऑफ लाइन इज गिवन इक्वेशन ऑफ लाइन इज x+2 इज इक्वल टू 0 म्हणून हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस x इज इक्वल टू -2 याला नंबर द्यायचा 2. आता समजते गणित पहा का बा ही जी लाईन आहे ही कोइंसाइड होत आहे म्हणजे मॅच होत आहे कोणाशी बा. तर या जो जॉइंट इक्वेशन आहे याच्यामध्ये 2 लाईनी लपलेल्या आहेत. त्याच्यापैकी एका लाईनीशी ही लाईन काय होत आहे कोइंसाइड होत आहे मॅच होत आहे. तर बा आपल्याला आहे ना तर प्रूव्ह करायचा आहे का बा के आहे ना के बरोबर किती दाखवायचा आहे -4. आता कोइंसाइड होत आहे मॅच होत आहे म्हणजे तंतोतंत लक्षात ठेवा आहे ना मॅच होईल एकमेकावर राहील म्हणजे अर्थबोध या झाला का बा याच्यामध्ये ज्या आहे ना 2 लाईनी आहेत त्याच्यापैकी एक लाईन आहे ना. तर हे आता कसं आहे बा तर लक्षात ठेवायचं तर आपण सिंपल साधं लिहायचं आहे का बा वन ऑफ द लाइन रिप्रेजेंटेड बाय इक्वेशन या वाला 1 है ना कोइंसाइड विथ द लाइन 2. तर हे जे वन ऑफ द लाइन आहे जे आपल्याला पाहिजे त्याने म्हणायचं रिक्वायर्ड. तर आपल्याला लिहिता येते रिक्वायर्ड वन ऑफ द लाइन. बस तिथूनच आपल्याला शब्द उचलायचा आहे वन ऑफ द लाइन असं रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 कोइंसाइड री है ना कोइंसाइड
कोइन्साइड विथ लाईन 2. बस एवढा आपल्याला करायचं आहे. बोला, एवढं जर समजलं असलं तर मग सिंपल साधा आहे. याच्यामध्ये असणाऱ्या दोन रेषेपैकी एका रेषेशी ही लाईन मॅच होते, कोइन्साइड होते. याचा अर्थ असा झाला की जर तंतोतंत मॅच होत असेल तर x बरोबर -2 या समीकरणात जिथं जिथं x दिसल तिथं तिथं x च्या ऐवजी -2 ठेवा आणि उत्तर काढा. बस, बाकी तर काहीच नाही. तर मला लक्षात ठेवायचं, इथं लिहायचं फ्रॉम आहे ना, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं. तर x च्या ऐवजी -2, तर -2 चा वर्ग प्लस 2 गुणिला -2y प्लस 4y प्लस k इक्वल टू 0. मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, माझं म्हणणं काय, -2 चा वर्ग होतो 4, 2 दोन्ही 4 म्हणजे -4y प्लस 4y प्लस k इक्वल टू 0. -4y न प्लस 4y कटला म्हणजे 4 प्लस k इक्वल टू 0. देअरफॉर k इक्वल टू हा प्लस आहे, तिकडं गेला तर मायनस, म्हणजे मग k इक्वल टू -4. हे झालं तुमचं 24वा प्रॉब्लेम. पहा मग आपल्याला काय म्हटलंय, मग फार महत्वाचा आणि सोपा प्रॉब्लेम आहे. प्रूव्ह दॅट कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन रिप्रेझेंटेड बाय. हा जॉइंट इक्वेशन दिलाय, ते एवढं आपल्याला प्रूव्ह करायचं. पहा मी बढिया समजावून सांगतो, समजते का? तर इथं लक्षात घ्या, गिवन असं लिहायचं, गिवन जॉइंट इक्वेशन, गिवन जॉइंट इक्वेशन इज, सरळ लिहायचा आहे ax स्क्वेअर प्लस लक्षात ठेवा ट्वाइस hxy प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे. आता मला लक्षात ठेवायचो, हा जो इक्वेशन आहे याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत, लपलेल्या दोन लाईन्स आहेत, हे तर मान्य आहे. तर मग मला फक्त तेच म्हणायचं आहे का त्या दोन लाईनी आहेत आणि हा इक्वेशन काय रिप्रेझेंट करते, तर पासिंग आहे ना, याच्यामध्ये असणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत, एका लाईनीचा स्लोप मी म्हणतो m1 आणि दुसऱ्या लाईनीचा स्लोप म्हणतो m2. तर इथं आपल्याला लिहिता येते बघा, लेट m1 and m2 be the slope of lines represented by equation 1. बस, तेव्हा आपल्याला एवढा फायदा झाला. तेव्हा आपल्याजवळ एक सूत्र आहे, m1 प्लस m2 इज इक्वल टू आहे ना -2h अपॉन b, आणि दुसरा आहे m1 m2 इज इक्वल टू a अपॉन b. आता तुम्हाला हळूहळू एका मिनिटात क्लिअर करून देतो, पूर्णच गणित समजा. पहिले फक्त काळ्या गौऱ्या मेला तर डायरेक्ट उचलून नाही टाकत, काळ्या गौऱ्या सब आणा लागते. तर मी पहिले काय केलं, मग हा जॉइंट इक्वेशन लिहिला, याच्यामध्ये दोन लाईनी लपलेल्या आहेत. मी कल्पना केली, तर एका लाईनीचा स्लोप मी m1 घेतला, दुसऱ्या लाईनीचा स्लोप m2 घेतला. तर माझ्याजवळ फॉर्म्युला होता, त्याचा वापर करून टाकला, m1 प्लस m2 बरोबर एवढं, m1 m2 बरोबर एवढं. आता कल्पना करा माझं म्हणणं काय, आता कसं समजते पहा. तर हे आहे बा तुमचा ओरिजिन, याच्यामधून ही एक लाईन गेली, ही एक लाईन स्पष्ट लिहून आहे. प्रूव्ह दॅट कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. या ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन रेषेचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन पाहिजे.
तर मग ओरिजिन मधून जर लाईन जात असेल तर त्या लाईनीचा स्लोप आणि त्या लाईनीचं इक्वेशन कसं असते, तर y = mx या स्वरूपात. ठीक आहे. अँड परपेंडिक्युलर टू दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईनी लपलेल्या आहेत त्या कशा असतील आहे ना, याला कशा परपेंडिक्युलर असेल त्याचं काही घेणं, फक्त समजण्यासाठी काही याच्यामध्ये लपलेली एक रेषा याला परपेंडिक्युलर आहे आणि दुसरी रेषा याला परपेंडिक्युलर आहे. मित्र हो, या समीकरणामध्ये लपलेल्या त्या दोन रेषेचा मी स्लोप गृहीत धरला, एकीचा m1 आणि दुसरीचा m2, म्हणजे हिचा जर स्लोप m1 आहे धरला आणि हिचा जर आपण m2 धरला, मात्र ही लाईन या लाईनीला परपेंडिक्युलर आहे. एकीचा स्लोप जर m1 असेल तर दुसऱ्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप -1/m1 होईल, म्हणजे हिचा स्लोप किती राहील रे बा, तर -1/m1. या लाईनीचा स्लोप m2 आहे, पण ही लाईन त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणून या लाईनीचा स्लोप होईल -1/m2. ज्या दोन लाईनीचा आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. तर मग हे रिक्वायर्ड लाईन आहे. तर मग आता डोक्यात आलं पाहिजे का मग सिंपल साधा एक लिहायचं कसं, का मग स्लोप ऑफ दी रिक्वायर्ड लाईन्स आर, एकीचा होईल -1/m1 आणि दुसरीचा होईल -1/m2. पहिले मले हे सांगा, बसलं का डोक्यात? आणि ह्या लाईनी कशा आहेत, तर पासिंग थ्रू ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स आहेत. बोला बा. मग आता लक्षात ठेवायचं, पटलं असन तर बढिया होते बा. ठीक आहे. तर मग आपल्याला लिहायचं कसं आहे, तर ह्या शब्दाचा उल्लेख करायचा. सिन्स रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1, तर याने दणकन नंबर देऊन टाकायचा ना, याने नंबर द्यायचा 1. तर इथं लिहायचं सिन्स रिक्वायर्ड lines are, since required lines are perpendicular, त्यानं म्हटलंय पाच स्पष्ट लिहून आहे, are perpendicular to the lines represented by equation 1. असं. तर या इक्वेशन मध्ये त्या दोन लाईनीला परपेंडिक्युलर आहे, मात्र याच्यामध्ये असणाऱ्या लाईन्सचा स्लोप आपल्याला माहित आहे m1 आहे आणि m2 आहे, आणि म्हणून मानता येते देअरफॉर देअर स्लोप्स आर पटकन लिहिता येते -1/m1 अँड -1/m2. का रे बा, समजलं का नाही? ह्या जर लाईन ओरिजिन मधून चालल्या है ना, रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन, आणि म्हणून लक्षात ठेवायचं हो. बोला, समजते का? रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू दी लाईन, असं इथं लिहायचं आहे ना. रिक्वायर्ड लाईन्स are passing through the origin, म्हणून इक्वेशन ऑफ लाईन्स आर असं लिहा बा. y = -1/m1x and
y इज इक्वल टू -1/m2x. बा झालं मित्रो, काहीच राहिलं नाही, नुसतं कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे बा नुसतं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे, बाकीचं काहीच दम नाही राहिला. पहा मग माझं म्हणणं आहे, या m1 ले इकडं हाकला या m2 ले इकडं हाकला तर बा आपलं गणित सुटून गेलं. m1y इज इक्वल टू -x असं, m2y and m2y इज इक्वल टू -x. जमलं. बस काय करायचं बा, याचं इकडं पक्षांतर याचं इकडं पक्षांतर, therefore x plus m1y is equal to 0 and x plus m2y is equal to 0. याचा जॉइंट इक्वेशन घ्या, म्हणजे डाव्या डाव्याचा गुणाकार उजव्या उजव्याचा गुणाकार. तर इथं लिहायचं their joint equation is x plus m1y x plus m2y is equal to 0. या x न दोघाले गुणा, या नाही दोघाले गुणा. x न x ले गुणलं तर x स्क्वेअर प्लस m2xy प्लस m1y न याले गुणलं तर m1xy प्लस m1y न याले गुणाचा m1m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर बा पुढं लक्षात घ्या, x स्क्वेअर प्लस इथं xy आहे, इथं xy आहे, कॉमन निघते, म्हणजे m1 प्लस m2xy m1 प्लस m2xy प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर मायनस ट्वाइस h अपॉन b xy है ना. m1 m2 ची व्हॅल्यू आहे a अपॉन b y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मित्रो विचार करा, काही इथं b आहे, इथं b आहे, याले b नाही, टेन्शन घेण्यासारखं तर काही हाय नाही बा, आहे ना. याले बी नाही आहे तर या x स्क्वेअर याले बी खाली मांडला तर वर मांडून द्यायचा. झालं, या कट्टी झाला सेट. मायनस ट्वाइस hxy अपॉन b प्लस ay स्क्वेअर अपॉन b इक्वल टू 0. डिनॉमिनेटर जर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज वजा बाकी, आहे ना. कसं मांडायचं बा, तर मला लक्षात ठेवा, bx स्क्वेअर मायनस ट्वाइस hxy प्लस ay स्क्वेअर अपॉन b इक्वल टू 0. याले तिकडं हाकललं तर बा bx स्क्वेअर मायनस ट्वाइस hxy प्लस ay स्क्वेअर इक्वल टू 0. मला वाटते बा का हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. bx स्क्वेअर मायनस ट्वाइस hxy प्लस ay स्क्वेअर इक्वल टू 0. त्यानं शब्द वापरला प्रूव्ह द्याय, तर खाली लिहायचं हेन्स प्रूव्ह. झालं मित्रो तुमचा 25वा प्रॉब्लेम. काहीच नाही हो, सिंपल साधा. हे समीकरण देऊन आहे a आणि c च्या किमत्या काढा, आणि म्हटलं रिप्रेझेंट द पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर ची कंडिशन वापरा, a प्लस b इज इक्वल टू 0. याची कंपेअरिंग करा, याच्यामध्ये y आहे, म्हणजे जनरल इक्वेशन सोबत कंपेअरिंग करा. तर बा इथं लिहायचं गिवन, काहीच दम नाही याच्यात. गिवन इक्वेशन ऑफ लाईन is ax square minus y square plus twice y plus c है ना, हा बरोबर 1 आहे. तर याचं इकडं पहिले पक्षांतर करा, ax square minus y square plus twice y plus c minus 1 is equal to 0. इथं लिहायचं कंपेअरिंग विथ, बस है ना, जनरल इक्वेशन सोबत. ax स्क्वेअर इथं मोठा घेतला, इथं a आहे म्हणून इथं a लहान नाही घ्यायचा, कन्फ्यूज होते, बाकी काहीच नाही. ax स्क्वेअर आणि ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy
प्लस by² ठीक आहे प्लस 2gx प्लस 2fy मोठा घ्या प्लस 2fy ax² plus twice hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 असं बस काहीच नाही x² तर a बरोबर a असं याच्यामध्ये मला लक्षात ठेवा xy ची टर्मच नाही आहे म्हणजे बा सरळ xy ची टर्म नाही आहे तर टॉइस h बरोबर लिहायचं 0 याच्यात जे ऑप्शन असेल त्याच्या बरोबर 0 इथं y² आहे तर इथंही y² आहे तर याचा कोएफिशिएंट झाला -1 तर इथं होईल b = -1 इथं पाहून घ्या याच्यामध्ये x ची टर्मच नाही आहे म्हणजे x नाही आहे म्हणजे 2g बरोबर तो होईल 0 असं याच्यात पैसा y आहे इथंही y आहे म्हणजे बा 2f = 2 तर इथं लिहायचं 2f = 2 आणि c बरोबर एवढं पूर्ण कॉन्स्टंट तर c बरोबर c - 1 पुन्हा याले एकदा लिहा देयरफॉर a = a हा इकडे गेला तर h = 0 b = -1 आणि हा इकडे गेला तर g = 0 हा इकडे गेला तर f = 2/2 कटला म्हणजे 1 आणि इथं पाहिसाल तर c = c - 1 आता मला लक्षात ठेवा तर त्याने म्हटलं की हा जो इक्वेशन आहे याने नंबर देऊन टाका 1 याले द्या असा त्याने स्पष्ट म्हटलं आहे की इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स तर इथं लिहायचं इक्वेशन 1 रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स असं तेव्हा आपल्याला आठवलं पाहिजे का a + b = 0 तर मग एवढं जर झालं असेल तर a ची व्हॅल्यू आहे a b ची व्हॅल्यू आहे -1 बरोबर 0 a - 1 = 0 तर आपल्याला मांडता येते a बरोबर 1 झालं मी याले ब्रॅकेट मध्ये टाकतो हे झाली तुमची पहिली व्हॅल्यू आता लक्ष द्या त्याने म्हटलं रिप्रेझेंट ए पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आपण परपेंडिक्युलर लाईन्सचा वापर केला रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन याले लपवून टाका तर तयार होते पेअर ऑफ लाईन्स तर आपल्याला दाखवा लागेल पेअर ऑफ लाईन्स तेव्हा ते पूर्ण यमक जुळल पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स तर मग इथं लिहायचा इक्वेशन 1 रिप्रेझेंट pair of lines म्हणून असं फॉर्म्युला काय आता abc + twice fgh - af² - bg² - ch² = 0 पाठ करून टाका abc + twice fgh - af² - bg² -ch² = 0 बस किमत्या भरून टाका किमत्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं 0 असला त्याचा डायरेक्ट 0 लिहा तर तुमचं चुकण्याची शक्यता बिलकुल राहणार नाही जसं पहा a ची व्हॅल्यू a आहे तर इथं a च्या ऐवजी a b ची व्हॅल्यू -1 तर हे झालं -1 c ची व्हॅल्यू c - 1 तर ह्या झाला c - 1 म्हणजे पहिला झाला प्लस ह्या 2 असं आता पाहून घ्या इथं देऊ नाही fgh तर डोकं कसं लावायचं बा तर g ची व्हॅल्यू 0 आहे आणि h ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इथं 0 ने इथं 0 ठेवला तर 0 न काही गुणलं तर 0 तर मग लांब करण्याच्या ऐवजी इथंच डोकं लावायचं तो झाला पाठ खतम असं मायनस af² तर मग a ची व्हॅल्यू a आहे जिथं आहे तिथं तर भरास लागणार आहे f ची व्हॅल्यू पाहून घ्या f किती आहे बा 1 तर मग 1 चा वर्ग 1 होते एवढं केलं पाहिजे या मायनस न b न g तर मग b ची व्हॅल्यू -1 न g ची व्हॅल्यू 0 0 न काय गुणलं तर 0 होते म्हणून या पण 0 झाला
मायनस, तर मला लक्षात ठेवा सी, तेव्हा सी ची व्हॅल्यू आहे सी मायनस 1 असा. ठीक आहे. आणि एच पाहून घ्या, तर एच ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0 न काहीही गुणलं तर 0 म्हणजे मोठं करू नका, तिथंच मोकळं करा म्हणजे चुकणार नाही असं. तर मग आता लक्षात आहे या -1 न ए ले गुणलं तर -a सी मायनस 1 मायनस a एक a इज इक्वल टू 0, बाकी तर गेलास. आता एवढं झालं तर a ची व्हॅल्यू 1 आहे, इथं भरून टाका म्हणजे बा -1 इंटू सी मायनस 1 मायनस 1 इज इक्वल टू 0 असं दाखवत आहोत. ठीक आहे. पहा मग या -1 न याले गुणा, तर मग मायनस सी असा मायनस मायनस प्लस 1. ठीक आहे. आणि हा -1 आहे, याचं तिकडं पक्षांतर करा, मायनस आहे तिकडं आला तर प्लस असं. ठीक आहे. हा आता प्लस आहे, तिकडं गेला तर मायनस, मायनस सी इज इक्वल टू 1 मायनस 1 मायनस सी इज इक्वल टू 0. या मायनसने तिकडं हाकलला तर सी इज इक्वल टू 0. तुमची दुसरी व्हॅल्यू मिळाली. बोला, जर एवढं तुम्हाला समजलं असेल मित्र हो, तर बा लक्षात ठेवा काय सांगून राहिलो का बा आपल्याला आहे ना, आज पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं मोजके गणित राहिले होते, इथं संपले. आता ए टू झेड पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे प्रॉब्लेम मी शिकवून टाकले. आवडला असेल ह्या व्हिडिओ तर याला आठवणीनं लाईक करा, मेसेजही करा आणि बा घंटी वाजवा. आता मी दुसरे 2 चॅप्टर सोबत चालू केले आहेत, एक इंटिग्रेशन आणि एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तुमच्या आहे ना आवडीनुसार, चॉईसनुसार. ठीक आहे. नमस्कार.